मंत्री धनंजय मुंडेंवर घरगुती हिंसाचार प्रकरणात कोर्टाकडून ठपका ठेवण्यात आला। पत्नी करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाने अंशतः मान्य केलेत। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। याशिवाय मुलगी शिवानीला लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावे असे आदेशही देण्यात आले। बांद्रा कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्यात। माझे पती धनंजय मुंडेंचं वार्षिक उत्पन्न 65 कोटी इतके, त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही खूपच कमी आहे, त्यामुळे 15 लाखांची पोटगी देण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली। यावेळी बोलताना त्या भाऊक झाल्या। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा धनंजय मुंडेंवर वरदहस्त असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय। मला कलेक्टर ऑफिस पोलीस स्थानकामध्ये मारहाण करण्यात आली, पोलीस कधी उचलून मला पोलीस स्थानकात घेऊन जायचे असाही आरोप त्यांनी केला। माझ्या कुटुंबियांचा शारीरिक छळ करण्यात आला असा आरोप करुणा मुंडेंनी केला। वाल्मिक कराडने माझ्यावर दमदाटी केली, मात्र मी संघर्ष केला असं करुणा मुंडेंनी सांगितलं। करुणा मुंडेंचा 18 वर्षीय मुलगा श्रीशिव याने आई करुणा मुंडेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली। माझे वडील बेस्ट नाहीत, मात्र त्यांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही। 2020 पासून आमचे वडीलच आमची काळजी घेतात। वडिलांनी घर सोडल्यानंतर आईने आम्हाला हाकललं असा गंभीर आरोप श्रीशिव धनंजय मुंडे यांनी केला। माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत, तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या नाट्या गोष्टी पसरवत राहिली असा गंभीर आरोप श्री शिव मुंडे यांनी आई करुणा मुंडेंवर केले। धनंजय मुंडेंवरील आरोप किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर कोणताही निर्णय नाही अशी माहिती धनंजय मुंडेंच्या वकिलांनी दिली। अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर कोर्टाने निकाल दिल्याचंही वकिलांनी स्पष्टीकरण दिलं। माझ्या कारमध्ये रिव्हॉल्वर टाकण्यात आली होती, या सगळ्यामागे वाल्मिक कराडचा हात होता असा गंभीर आरोप धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनी केला। धनंजय मुंडेंना खोटं बोलायची सवय, मुंडेंच्या वकिलांचा दावाही खोटा आहे असा आरोप अंजली दमाने यांनी केला। तर फक्त मंत्रिपदाचा नाही तर आमदारकीचाही राजीनामा घ्या अशी मागणी दमाने यांनी केली। राज्याचं सरकार बेशर्मचं झाड झालं असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला। भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे, त्यांना मंत्रिपदावरून काढलं तर सरकारची इज्जत राहील, नाही तर सरकार भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध होईल असं वडेट्टीवार म्हणाले। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षात धनंजय मुंडेंसारख्या लोकांचा समावेश आहे, त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, तसंच मुंडेंनी नैतिकता म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं। पुण्याच्या चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमधील अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी फडणवीस आणि अजित पवारांनी स्टेन गन हातात घेतल्याचं पाहायला मिळालं। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकून नीट महायुतीच्या बातम्या द्या, नाही तर बघा अशा शब्दात अजित पवारांनी मुश्किल टिप्पणी केली। काळाची गरज ओळखून 2017 मध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मोनोपॉलिसी सुरू करण्यात आली। भारत शक्तिशाली बनतोय, क्षेपणास्त्राला लागणारे 60% पार्ट्स भारतात बनतात, हे केवळ पंतप्रधान मोदींनी राबवलेल्या धोरणामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सुनावलं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीत झाला, पण माझं नाव घ्यायला महेशला काय झालं, शेवटी आपण महायुतीत आहोत हे याद राखा असं अजित पवारांनी खडसवलंय। अजित पवारांनी पुण्यात होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरून पुणे पोलिसांना चांगलंच झापलं। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवर मकोका लावा, त्यांची शहरातून धिंड काढा अशा थेट सूचना अजितदादांनी दिल्या। माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील अशी तक्रार बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर गेल्या 5 दिवसांपासून भागचंद महाराजांना धमक्या येत होत्या। पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, मात्र आता एक संस्था कमी करण्याचा भाजपचा दावा आहे। कोकण रेल्वेचा भारतीय रेल्वे समावेश करायचा होता। आमच्या हक्काची कोकण रेल्वे वळवून दुसरीकडे नेणार असाल तर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, आम्ही संयमी आहोत, याचा अर्थ नेभळट नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जाणार हा त्यांचा अधिकार, त्यांच्या मुलीची परीक्षा झाल्यावर ते वर्षावर जातील, मात्र रोज सकाळी भोंगा वाजतोय असं म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना टोला लगावला। अभिनेता विकी कौशल याने कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। वेरूळ इथल्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगावर त्यानं अभिषेकही केला। यावेळी विकी कौशलला पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली।
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला. शिवरायांवरील वादग्रस्त विधानानंतर राजीनामा दिल्याची माहिती संस्थेने दिली. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि नाशिककरांच्या वतीनं माहेरवशीण म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. महिलांनी आपली संस्कृती वाढवली, समाजाला सक्षम करण्यासाठी महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे असं मत यावेळी रहाटकर यांनी व्यक्त केलं. योजना लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेसाठी होती हे स्पष्ट झालंय असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधला. लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सामान्य माणसांचे आहेत. निवडणूक आयोगाने योजनेची अंमलबजावणी करावी, चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती बच्चू कडूंनी केली आहे. लाडक्या बहिणींचा 2.5 कोटींपर्यंत गेलेला आकडा 25 ते 30 लाखांवर आणण्याचं प्लॅनिंग सुरू आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. सरकारचं डोकं विकृत झालंय अशी टीका वडेट्टीवारांनी केली. लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवारांनी हल्लाबोल केला. योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. केवळ मतांसाठी सरकारनं बहिणींचा वापर केला हे यातून स्पष्ट होतंय असा आरोपही रोहित पवारांनी केला. लाडक्या बहिणीचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीत घुमला, मात्र लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चारीमुंड्या केलं. लाडक्या बहिणींनी निर्माण केलेल्या महालाटेत भले भले वाहून केले अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत लाडक्या बहिणींचं कौतुक केलं. अशोक मोहिते मारहाण प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. बैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड विरोधातील बातमी का पाहतो असा जाब विचारत अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 315 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आज मुख्यमंत्री मावळ दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पालघरच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेतली. पुतळ्याच्या उभारणीसंदर्भातील कामाचा आढावा घेत 10 फेब्रुवारीला पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. कलाकाराला मारहाण करणारे सुशीलकुमार शिंदेचे पीए असो किंवा कुणीही चेलेचपाटे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सचिन कल्याण शेट्टींनी केली. अकोला पोलिसांनी अनोखी संकल्पना राबवून पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह खुल्या चर्चेचं आयोजन केलं होतं. यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कुटुंबियांचा संवाद साधला. दरम्यान पोलिसांनी मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन भोयर यांनी दिलं. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुका पडेगाव ग्रामसभेने गावात कोल्ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घातल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विशेषतः स्टिंग कोल्ड्रिंकवर कडक निर्बंध लावण्यात आलेत. तसंच गावात दारू, मटका, गुटखा आणि मावा यावर ही संपूर्ण बंदी असेल असं ग्रामपंचायतीने स्पष्ट केलं. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांची कुस्ती पुन्हा एकदा घ्यायला तयार आहोत अशी माहिती चंद्रहार पाटलांनी दिली. पंचांनी चुकीचा निर्णय घेतला असं मोहोळनेही मान्य केलं. कुस्तीतील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी सांगितलं. कल्याण शिरपाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनजवळ असलेल्या निळजे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली. दरम्यान प्रवासी दुसऱ्या पुलावरून जात असल्यानं वाहनांच्या रांगा लागल्यात. नालासोपाऱ्यात डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारणाच्या आरक्षित जागेवरील 41 इमारतींवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. आज 11व्या दिवशी पालिकेने अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली. दहिसर टोलनाका टोलमुक्त झाल्यानंतरही इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाक्याला भेट देत पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी ठेकेदारांना चांगलं झालेवर धरलं, तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर कारवाईचा इशारा देण्यात आला. मीरा शहरात या वर्षाच्या शेवटी डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मेट्रो मार्गालगत 3 उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू असून एका उड्डाणपुलाचं काम 19 फेब्रुवारीपर्यंत आणि उर्वरित उड्डाणपुलांचं काम ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पूर्ण होईल. उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे. बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात होणार आहे आणि त्यामुळे पालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं.
नाशिकमध्ये 2 दिवसांवर येऊन ठेपलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतलाय. कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त निधीची बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. महिलांच्या चाऱ्यासाठी मक्याची सालं घेण्याकरता ते आले होते आणि यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गंभीर हल्ला केला. रेल्वेत चोऱ्या करून दहशत माजवणाऱ्या महिलांच्या टोळीतील मुखियाला नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी अखेर अटक केली. तिच्याकडून 3,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर टोळीतील इतर महिलांचा शोध सुरू आहे. नाशिकमधील 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात 8 पैकी 3 बांगलादेशींकडे ओळखपत्र सापडलंय. नाशिक पोलिसांच्या पथकाने 4 दिवस लेबर बनून राहत हे नागरिक बांगलादेशी असल्याची ओळख पटवली. सोयाबीन खरेदीला 1 महिन्याची मुदतवाढ द्या, नाहीतर राहिलेलं सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. वर्ध्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना हमीदरात सोयाबीनची विक्री व्हावी अशी अपेक्षा आहे. दरवाढीच्या अपेक्षेसह विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडू नये, त्यामुळे सरकारने खरेदीची मुदतवाढ करण्याची मागणी केली जाते. पालघर वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या सर्वेचं काम शेतकऱ्यांनी रोखलं. वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात हनुमाननगर इथल्या विस्थापित शेतकरी आक्रमक झाले. प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय पुन्हा जमिनी देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी इथल्या दरड प्रवण क्षेत्रात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खोदकाम करण्यात आले. त्यामुळे गावातील वाड्या वस्त्यांना धोका निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत काम बंद पाडले. छत्रपती संभाजीनगरच्या पारधी तांडा इथे रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरी मंजूर करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र विहिरीच्या कामासाठी ग्रामपंचायत अडवणूक करत असल्याचा आरोप इतर करत लाभधारकांनी जलसमाधी आंदोलन केलं. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा लाभधारकांनी दिला. यवतमाळपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामडोहमध्ये जलजीवन मिशनचं काम रखडले. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. वर्ध्याच्या प्रशासकीय भवनातील हिवताप कक्षात कार्यालयीन वेळेत गुलाल उधळण्याची बातमी न्यूजतील लोकपत्र दाखली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हिवताप कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिलेत. यानंतर 11 कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर नलिनी विखे यांनी घेतला. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील विघनवाडी राजुरी आणि राजुरी बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडली. 35 किलोमीटरचा हा प्रवास 30 मिनिटात पूर्ण झाला. या यशस्वी चाचणीमुळे बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हिंगोलीच्या वसमत शहरापासून काही अंतरावर शासकीय महिला रुग्णालय आहेत. मात्र या रुग्णालयांकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय आणि नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. साताराजवळ असलेल्या जकातवाडी इथल्या वस्ताद नगरमध्ये 2 गटात तुफान नाडा झाला. जमिनीच्या अतिक्रमणावरून वाद झाल्याची माहिती मिळते. दरम्यान परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून 10 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. आयुक्त राजेंद्र जाधव यांच्या बंगल्याजवळ भुयारी गटाराचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने पाईपलाईन फुटली. त्यामुळे काही भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. कत्तलखान्यात स्थगिती देण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली. कत्तलखाना उभारणीचा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला होता आणि याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. असा कोणताही निर्णय अद्याप मान्य झाला नाही, असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. जळगावात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 500 शिक्षकांशी संवाद साधला. मुलांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचं शिक्षकांनी आत्मविश्लेषण करून क्षमता वाढवावी असं आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.